नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा, का की आज थोडा ब्लॉग लेट आलेला आहे, का की आज माझी तब्येत खराब होती. तुम्ही माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकता. आज माझं डोकं एवढं दुखू लागलं ना, अंग पण गरम झालं होतं. आशा दिवसा पेपर होता, त्याला सोडायला आणि घ्यायला सुद्धा मला रडकुंडी जीव लागला, का की माझी आज खरंच खूप तब्येत खराब झाली. माझं डोकं एवढं जाम दुखलं, मला चक्कर सुद्धा येत होती. आणि मला आज गाडी सुद्धा बघायला जायचं होतं. मला तिथे आज मीटिंग ठरली होती आमची, माझी वहिनीची आणि ताईची का तिथे जाऊन गाडी आम्हाला बुक करायची होती. पण ते सगळं रद्द झालं, का की अचानकच माझी तब्येत खराब झाली म्हणून. तर आता उद्या जायचं आहे. तर एवढं नुकसान झालं माझं आता काय. अरे अशी उठले तू? हा बाळा उठले नाही आता आशिषनं माझी खूप देखभाल केलेली, कारण माझ्या नको मा राहू दे, नको नको पिल्या राहू दे, नको नको राहू दे मा, ठेव मी ब्लॉग बनवायला लागले ना. नको नको लेकराने एवढी माया मालिश केली ना, खरं माय बापानं नाही का म्हणते, माय बापाचे सुद्धा ध्यान. असं बिमार पडल्याच्या बाद माय बापाची आठवण येते ना, की आपल्या माय बापाच्या इथं आपण नाही का असं. तर आशिषनं माझी खूप मालिश केली आणि दिव्यानं सुद्धा माझं डोकं वगैरे खूप दाखवलं. लेकरं मी लय हुशार आहे, तर माझी खूप काळजी करतात. तर मी जेव्हा मी आजारी पडते ना, तर हे दोघं माझी खूप काळजी करतात. मला मायबापाची कमी पण पडू देत नाहीत, काही नाही. सकाळपासून आशिष माझं डोकं दाबते, दिव्या सुद्धा दाबते. दिव्यानं मला चांगलीपैकी मॅगी पण बनवून दिली होती. मी आज स्वयंपाक पण केला नाही, सकाळी केला होता पण कोणासाठी काहीच नाही केलं. राहू दे राहू दे राहू दे, बस झालं, राहू दे. खूप वाईट वाटतं. रडू नको आता. राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे. अशा देवानं माझी खूप काळजी घेतली बिमार पडल्यानं, का की मला आज खरंच खूप डोकं दुखत होतं. तर मला आईची बाबाची खूप आठवण येत होती, पण अशा देवानं ती पूर्ण केली. म्हणतात ना की लेकरं राहायला पाहिजे. त्याने मोठे जऱ्यांना माहीत नाही सांभाळतात की नाही, पण लहानपणी आपली खरंच काळजी घेतात. आपल्या मायबापाची आठवण येऊ देत नाहीत आपल्याला. तर चला बाय, काळजी घ्या तुम्ही.